खनिज प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंवरती 137 कोटी रुपयाची दंडात्मक कारवाई केलेली होती. मात्र त्या कारवाईला आता स्थगिती मिळाल्याचं पाहायला मिळते. त्याच सरकारने कारवाई केली होती, त्याच सरकारने स्थगिती. नाही, मी पण आपल्या चॅनलवरूनच का आले बघितलं. आता मी चौकशी करतोय, तपास करतोय, कोणी स्थगिती दिली, काय झालं मलाही माहीत नाही. निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेईन. हो, खडसेंचा मार्ग मोकळा करतोय भाजपमध्ये येण्याचा. या सगळ्या मला वाटतं हा निर्णय जो असतो ना, तो आमचं राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात. केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो. पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला या बाबतीमध्ये माहितीही नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत की मी पुन्हा पक्षात यावं, मला पुन्हा पक्षात घ्यावं, यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे. भाऊ, अमित शहा जळगाव चौकशी केलेली होती या साऱ्या प्रकरणाची. एसआयटीने चौकशी केलेली होती. एसआयटीच्याच अहवालावर आता ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी खडसेंचं वजन वाढतंय का? नाही, त्यांचं वजन, त्याची प्रकृती या बाबतीत मला काही माहीत नाही. कुठलं वजन वाढतंय, कमी होतंय